जगद्गुरु तुकोबारायांचं एक वाक्य आहे, देखल्याची गोडी खादल्याशी नाही. म्हणजे याचा प्रामाणिकपणे अर्थ असा आहे की साखर गोड आहे पण ती चाकून बघितल्याशिवाय समजणार नाही. त्याप्रमाणे अगदी वाघीचे कार्यकर्ते खूप जल्लोषात असतात असं आम्ही ऐकलं होतं. आज निश्चितपणे ते पाहायला मिळालं. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व ग्रामस्थांचं मी प्रथमतः आभार मानतो. ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथं सर्व आलात ते पलूस कडेगाव विधानसभेचे महायुतीचे दमदार उमेदवार सन्मान्य श्री संग्रामसिंह देशमुख भाऊ, मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक राजारामजी गरुड साहेब, अशोकदादा साळुंके, कडेगावहून आलेले विजयजी खाडे नगरसेवक, त्यांच्याबरोबर आलेले गायकवाड साहेब नगरसेवक, आणि आत्ताच नुसता ज्यांनी प्रवेश केला आहे ते महाराज. अजून काही जर नाव राहिलं असेल तर मी क्षमस्व करतो, ते पुढचं भाऊ घेतील. खऱ्या अर्थाने मी आता जास्त वेळ घेणार नाही कारण वक्ते बरेच बोलणारे आहेत. पण मी एक प्रसंग सांगेन. आज शिवप्रताप दिन आहे आणि ज्याप्रमाणे अफजल खानाला मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक योजना आणून जी यंत्रणा राबवली, ती यंत्रणा आता आपण भाऊंच्या प्रचारासाठी राबवायचे गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. उभ्या पिकामध्ये जनावरांचा हौदस पाहून मासाहेब जिजाऊंनी एक युक्ती लढवली की जनावरांचा जो या उभ्या पिकामध्ये उन्माद मारणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला एक मानाचं कडं बक्षीस देईल. आणि बघता बघता गावातील तरणी बांड मुलं समोर येऊ लागली, जनावर पकडू लागली, शेपटी तोडून आणायला लागली, पाय तोडून आणायला लागली आणि मासाहेबांना दाखवू लागली आणि सोन्याचं कडं मिळवू लागली. एके दिवशी रात्री 2-2:30च्या सुमारास काही लहान मुले गडावरती आली, पण रात्रीची वेळ असल्यामुळे गडाचा जो काय राखणदार आहे तो काही गडाचा दरवाजा उघडत नव्हता. अशा वेळी बराच वेळ त्या विद्यार्थ्यांनी, त्या मुलांनी, मावळ्यांनी आपल्या खटाटोप केला की गडाचा दरवाजा आत्ताच्या आत्ता उघडायचा आहे आणि आम्हाला मासाहेबांना भेटायचं आहे. आणि बाहेरचा गदारावरून ऐकून मासाहेब जिजाऊ उठल्या आणि समोर आल्या. बाळांनो, कशासाठी आला? ही गर्दी काय? तर सरदिशी एक पोरस पुढं सरसावला आणि म्हटलं, मासाहेब तुम्ही दवंडी दिली होती ना की जो कोणी या जनावरांचा उच्चार बंद करेल, जो हा जनावर मारून घेऊन येईल त्याला तुम्ही सोन्याचं कडं देणार. मासाहेबांनी एकदा त्या लहान मुलाकडं बघितलं आणि त्याच्या उरावरचं ते मोठं जनावर बघितलं आणि मासाहेब म्हटल्या, अरे आम्ही दवंडी दिली होती की बाबांनो, की नुसती शेपटी तोडून आणली असती तर तुला कडं दिलंच असतं की. तसं ते पोरगं ढाळ दिना घायाळ होऊन रडायला लागलं. मासाहेब म्हटले, अरे रडतो का? मासाहेब म्हटल्या रडतो का? तेवढ्यात ते लहान मावळा म्हटला, मासाहेब कड्यासाठी आलो नव्हतो जी, तुमच्या सब्बाशकीसाठी आलो होतो. तशा मासाहेबांनी त्या मुलाला जवळ घेतलं, नाव विचारलं, अरे बाळा तुझं नाव काय? तसं तो मुलगा म्हटला, तानाजी, उमरड गावचा जी, तानाजी मालुसरा. मासाहेबांनी तानाला जवळ घेतलं आणि शब्बासकीची थाप दिली. तेव्हापासून तानाजी मालुसरे स्वराज्याचे झाले आणि मरता क्षणापर्यंत स्वराज्याचे झाले. सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की कोणत्याही परिस्थितीत, सत्ता असो नसो, या परिस्थितीत प्रामाणिकपणे कार्यकर्त्याच्या पाठीमागे थाप टाकण्याचं काम या देशमुख कुटुंबियांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि त्यामुळेच हा आजचा जनसागर, निष्ठावंतांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. मनभर कणभर सैनिकांवर मनभर स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहिले असतील, ते सुद्धा निष्ठेच्या जीवावरती आणि कौतुकाच्या थापेवरतीच. खऱ्या अर्थानं देशमुख कुटुंबियाने जी आपल्या सातत्यानं कार्यकर्त्यांची घेतलेली दखल आहे त्याच्यामुळेच हा जनसागर आहे आणि इथून पुढच्या काळात ह्या भाऊंच्या विजयाचा जनसागर आहे. अनेक शासन योजना राबवतंय. लेक लाडकी बहीणसारखी योजना असेल, आपलं बसमध्ये सवलतीची योजना असेल, कृषी पंप योजना असेल, मागेल त्याला शेततळे योजना असेल, यासारख्या असंख्य योजना आहेत. त्याबद्दल भाऊ बोलतीलच आपल्या भाषणामध्ये. अशा अनेक योजना बदनाम करण्याचं काही लोक प्रयत्न करतायत. मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना सांगतो, काही कामानिमित्त आम्ही प्रवासासाठी गेलो होतो आणि प्रवासासाठी गेल्यावर थोड्या थकल्यावरती मी माझ्या चालकाला म्हटलं की बाबाच गाडी जरा रस्त्याच्या बाजूला थांबव. त्या ठिकाणी एक गजरेवाला गजरे विकत होता आणि विलक्षण पद्धतीने विकत होता. हो, नुसता विकत नव्हता. ओ ताई गजरा घ्या, ओ अक्का गजरा घ्या, मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही, 1 महिना सुकणार नाही. आणि त्याच्या 1 महिना न सुकण्याच्या गजऱ्याच्या प्रचाराला अनेक महिना बाहेर होत होत्या. पुढे गेल्या, ताई गजरा घ्या, 1 महिना नाही सुकणार. गजरे विकून झालं. त्याचं कौशल्य बघून मला आनंद झाला. पण तेवढ्यात एक तिथं मॅडम आल्या. तसा गजरेवाल्या म्हटला, ओ मॅडम गजरा घ्या.
तशा त्या मॅडम म्हटल्या, अरे पाठीमागच्या महिन्यातला तसाच आहे, अजून तो सुकलेला नाही, आता काय तुझा गजरा मला नको आहे. सांगण्याचा इथं मतीचा अर्थ एवढाच आहे की एखादा तुम्हाला शासनाने दिलेल्या चांगल्या योजनेवरती फसवेल, ह्या योजना बंद होणार आहे असं ठामपणे सांगेल, त्याला तुम्ही ठोकपणे सांगता आलं पाहिजे, हे महायुतीचं सरकार आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, हे अजितदादांचं सरकार आहे. हे सरकार देणार आहे, घेणारं नाही. आणि निश्चितपणानं मी तुम्हाला सांगेन, तुम्ही ताईंना सांगा, माईंना सांगा, ताई माई अक्का विचार करा पक्का, संग्रामभाऊ हाय हुकमाचा एक्का, म्हणून दाबा कमळाचा शिक्का. येणाऱ्या 20 तारखेला आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री संग्राम संपतराव देशमुख यांच्या नावापुढील कमळ या चिन्हाचं बटन दाबून भाऊंना प्रचंड मताने विजय करायचा आहे. मी सातत्यानं सांगतोय, भगवान श्रीकृष्णांचा माझ्यावरती जरा थोडाफार प्रभाव आहे. भाऊ, भगवान श्रीकृष्णांनी एक भगवद्गीतेमध्ये श्लोक सांगितला आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूतो ध्रुवा मितिर्मम. म्हणजे प्रामाणिकपणे या श्लोकाचा जर आपण अर्थ बघितला तर ज्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत त्या त्या ठिकाणी निश्चितपणे अर्जुन आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी अर्जुन आहे त्या त्या ठिकाणी धनुष्यबाण आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी कमळ आहे. आणि निश्चितपणे सांगण्याचा मानसार्थ असा आहे की ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मी आणि कमळ आहे तिथं विजय निश्चित आहे. धनुष्यबाणानं रूपानं ही शिवसेना भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे आता भाऊंचा पराभव होणार नाही. श्रीरामाचं पौराणिक असं शस्त्र आहे, ज्या रावणाचा वध प्रभू श्रीरामांनी या शस्त्रानं केला, ज्या पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध मुठभर सेना घेऊन हिथं महाभारत स्थापन केलं आणि धर्माचं राज्य स्थापन केलं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम. अगदी या भगवद्गीतेच्या पवित्र श्लोकाप्रमाणे भाऊंचं काम इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं मुंगीसारखं करायचं आहे. मुंगीला कसं सांगायला लागत नाही, कुठल्या जिल्ह्यातल्या, कुठल्या तालुक्यातल्या, कुठल्या गावातल्या, कुठल्या आळीतल्या, कुठल्या घरातल्या, कुठल्या फळीवर साखर ठेवल्या, मुंगी ज्या पद्धतीनं साखर शोधत्या त्याप्रमाणे कुठल्या गावातल्या, कुठल्या आळीतल्या, कुठल्या वार्डातल्या, कुठल्या घरातला, कुठल्या कार्यकर्त्याची काय अडचण आहे ही जाऊन तुम्ही तळागाळापर्यंत समजून घ्या. आपले भाऊंचं चिन्ह पोचवा. भाऊंनी छापलेलं अगदी सुंदर आपलं पॉम्पलेट आहे ते घराघरापर्यंत पोचवा. ज्याला वाचा येत नाही त्याला वाचून दाखवा, ज्याला ऐका येत नाही त्याला खुणवून सांगा, ज्याला काय दिसत नाही त्याला देखील ऐकून सांगा, पण निश्चितपणाने तळागाळापर्यंत पोचवा. आणि या तालुक्यामध्ये या डिसेंबर महिन्यानंतरचा आता तर निकाल 23 तारखेलाच आहे, विजयाचा गुलाल तर निश्चितपणे भाऊ घेणारच आहेत. पण मी एक तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या डिसेंबर नंतर या आपल्या भिंतीवरचं फक्त कॅलेंडर नाही तर या तालुक्याचा आमदार देखील बदलायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.